पण एक असतं ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणी तुला असं कधीतरी तू काहीतरी केलं होतं असं वाटतं, की अरे मी हे केलं होतं. आता मला जाणवतं, की हे माझ्यात होतं आधीपासनं. ते तुला तुला तेव्हा जाणवलं होतं किंवा तू तेव्हा काही गोष्टी केल्या होत्यास किंवा काहीतरी ॲक्ट वगैरे असं लहानपणी केलं असशील मी ना? लहानपणापासून डान्स खूप केलाय. म्हणजे मी अंगणवाडी म्हणतात ना, अच्छा. नुकतंच बाळाला शाळेत घालतात, तेव्हापासून जोपर्यंत मी शाळेत होते, हं, हं. तोपर्यंत मी सगळ्या स्पर्धेत भाग घेतला आणि नृत्याची आवड होती तुला अगदी. आणि सगळीकडे मी बक्षिसं मिळवलीत. सो मला वाटतं ते आणि धाडसीपणा एक माझ्यात आहे लहानपणापासून, की मनात काही असेल ना, तर मी विचारते समोरच्यांना जाऊन आणि मी क्लिअर करते गोष्टी. मला ते सॉर्टेड आहेस. हां, म्हणजे मला ते ठेवून मग त्याचं मिसअंडरस्टँडिंग काहीतरी करून घेणं, हे मला नाही पटत. मी जे आहे ते क्लिअर ट्रान्सपरन्सी मला खूप आवडते पहिल्यापासूनच. नृत्याची आवड आहे. तुझा एक व्हिडिओ बघितला ज्याच्यात आम्हाला खूप वेगळी रिंकू दिसली आणि अर्थात त्याचं क्रेडिट आशिषलाही तितकंच जातं. आशिष पाटील सोबतचा तो व्हिडिओ प्रचंड लोकांनी मोठ्या प्रमाणात तो बघितलाही. पण तू किती एन्जॉय केलंस? कारण आम्ही बघतोय नजाकत वगैरे असं कधी बघितलं नाही हां. मी स्वतःला कधी बघितलं नाही. मीच आशिष सरांना म्हणाले, की "मला हे येईल का?" मला सहज करायचं होतं. तर ते ते मला म्हणाले, की "आपण करूयात. तू करशील मला माहिती आहे. मी करून घेतो." आणि मी पहिल्यांदा केलं अगं. 1 तास रिहर्सल आणि 1 तासात शूट असं आम्ही ते केलेलं आहे. सो मला मजा मी तेच म्हटलं ना, वेगवेगळं काहीतरी ट्राय करायला आणि मलाही कळतं, की हे मी आणखी त्याच्यावर काम केलं तर मी बेटर करू शकते. असं मला वाटतं. तू असं काहीतरी बघितलं असशील किंवा आपण अनेक चित्रपट बघतो. लहानपणी आपण चित्रपट मनोरंजनचा भाग म्हणून. आता तू ते बघत असताना आणखीन काहीतरी बारकावेही बघत असशील ना, की काय परफॉर्मन्स आहे, काय अभिनयातलं तुला काय सगळ्यात जास्त एक्साईट करतं? एखादं परफॉर्मन्स बघितलास किंवा तू स्वतःचं काम करत असताना अभिनय क्षेत्राबद्दल तुला काय सगळ्यात जास्त एक्साइटिंग वाटतं? आधीपेक्षा आत्ता फिल्म मी खूप वेगळ्या पद्धतीने बघतेस. बघते. आता मला वन शॉट कळतो, की अरे बापरे! एवढा मोठा होता. हं. सो ती कुठल्या वाक्याला थांबली, तिने कुठल्या वाक्याला रिएक्ट केलं किंवा त्यांनी जे ॲक्टर असतील त्यांनी किंवा काय पद्धतीने त्यांचं कन्व्हर्सेशन आहे. सो आता माझं ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष जातं. डेफिनेटली शिकण्यासाठीच मी त्या सगळ्यांना ऑब्झर्व्ह करते आणि मला मला विचारलं अभिनय क्षेत्रातलं तर मला सगळ्यात जास्त जे आवडतं ते मला असं वाटतं कमी डायलॉग्स हं. असतानाही तुम्ही जितकं जास्त एक्सप्रेस होता ना, अच्छा. डोळे असतील, बॉडी लँग्वेज असतील, तर ते बघायला मला खूप जास्त मजा येते. न बोलता ज्या फिल्म खूप बोलतात ना, हं. तशा फिल्म्स मला खूप जास्त आवडतात. ते तू तुझ्या कामामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेस? प्रयत्न माझे सगळे चालूच आहेत. सगळ्या प्रयत्नांची प्रोसेस सुरू आहे. तू सगळे प्रयोग करून पाहतेस का? प्रयोग करून नाही पाहत, पण तसं कॅरेक्टर आलं तर आपण ट्राय तरी करतो, की इथे काय मी वेगळं करू शकते. दरवेळी सतत तेच नको म्हणून. तर छोटे-छोटे बारकावे जर मला असं करून बघता आलं, मला तसं करून बघता आलं. डेफिनेटली मी कोणाला कॉपी नाही करत. त्या कॅरेक्टरनुसारच मी पुढे जाते. पण अर्थात तुझी तू एक वेगळी ओळख निर्माण ते आणि केलीस. मी डिरेक्टर किंवा रायटर यांच्यासोबत बोलते, की आपलं कॅरेक्टर असं करू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? ते जर हो म्हणाले तर करून बघायला काय हरकत आहे. नाही आवडलं तर नको.